नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज आपण बघणार आहोत की डिजिटल मीटरमध्ये तुम्ही तुमची गाडी कोल्ड स्टार्ट करत असाल तर कसं अंडरस्टँड करायचं की गाडी कोल्ड स्टार्ट झालेली आहे. कारण नॉर्मली आता मी गाडी स्टार्ट करतो बघा, टॅकोमीटर जे आहे हे मला कंटिन्युअस 1000 RPM वरतीच दिसतंय. मला तर अंडरस्टँड होणार नाही ॲज अ नॉर्मल युजर की माझ्या गाडीचे RPM कधी कमी होत आहेत. राईट, काही नाही करायचं आहे. सिम्पल तुमच्या इंजिनचं नॉईजवरती लक्ष द्या. तुम्ही आत्ता नॉईज ऐका गाडीचं, आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगेल की जेव्हा गाडीचं इंजिनचा नॉईज कमी होतो तेव्हा किती फरक पडतो आहे. आता तुम्ही बघू शकतात गाडीचा जो इंजिन नॉईज आहे तो कमी झाला आहे, तो सेटल डाऊन झालेला आहे. याचा अर्थ की गाडीचं कोल्ड स्टार्ट कंप्लीट झालेलं आहे. हिवाळ्याचा महिने चालू आहेत, हिवाळ्याचा सीझन चालू आहे, तर आपल्या गाडीची काळजी आपल्याच हातात आहे. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.